नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. ह्या ठिकाणी आपण आलू घेतलेले आहेत, ते मॅश करून घेतलेत. वरची साल काढून अगदी चांगलं आपण मोठं-मोठं मॅश केलेलं आहे आणि त्याची आपल्याला आता भाजी बनवायची आहे. अगदी साध्या पद्धतीने आणि स्टफिंगसाठी आपण ही भाजी बनवत आहोत. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकली, 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरे, मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण कांदा कट करून घेतलाय, ते कांदा टाकून दिलेला आहे. कांदा थोडासा तळला की त्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतलेली वाटण तयार केलेलं आहे, ते टाकून द्यायचे. फोडणी छान तळली की ह्यामध्ये हिरवीचा ठेचा टाकलेला आहे 1 चमचा. आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला तिखट कमी जास्त टाकायचं आहे आणि तेलामध्ये ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता व्यवस्थित मिक्स झालं की ह्या मिरची टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला 2 मिनिटाकरता असंच मिक्स करून घ्यायचं जे की तळलं जाईल आणि चव सुद्धा अगदी छान येते. आता ह्यामध्ये आपण पाव चमचा इतकी हळद टाकून घेणार आहोत. अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं जास्त आपण मीठ टाकलेलं आहे. मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचे. जे आलूवरची साल काढून आपण मॅश करून घेतलेलं आहे मोठं-मोठं ते टाकून दिलेलं आहे. आणि ते टाकल्यानंतर आपल्याला अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता व्यवस्थित मिक्स झालं की अगदी पूर्ण जे हळद आणि मीठ आहे सगळं आपल्या ह्या आलूला भाजीला लागला पाहिजे मसाला असा आपण मिक्स करून घेतलेला आहे. आणि त्या वरतून टाकण्यासाठी अगदी ताजी असे फ्रेश आपण कोथिंबीर कट करून घेत आहोत. ती वरतून आपल्याला थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे. आता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 1-2 मिनिटाकरता असंच हलवत राहायचंय. आता ह्या ठिकाणी आपलं स्टफिंग जे तयार झालेलं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं. तुम्ही समोसेसाठी किंवा कुठल्याही बऱ्याच पदार्थासाठी हे स्टफिंग यूज होतं. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. अगदी सोपी पद्धत आहे. आपण जशी भाजी बनवतो त्याच पद्धतीने बनवलेलं आहे. अगदी इन्स्टंट आपण क्विक अशी भाजी बनवू शकतो. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा आपल्याला ही भाजी देता येते. ह्या ठिकाणी 2 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत. त्यावरती आपल्याला पूर्ण त्याची भाजी घेतली आपण ती व्यवस्थित आपल्याला ही लावून घ्यायचे. आता भरपूर अशी आपण भाजी लावून घेतलेली आहे. वरतून कट केलेला टोमॅटो लावून द्यायचे आणि परत कांदा कट करून घेतला ते टाकून द्यायचे. दोन्ही साईडनं आता आपण भाजी आणखीन त्या दुसऱ्या सुद्धा स्लाइसला आपल्याला ही भाजी लावून घ्यायचे. नंतर वरून आपण आता हे पॅक करून टाकणार आहोत. पॅक केल्यानंतर गॅसवरती तवा ठेवायचा. त्यावरती थोडंसं 1 चमचा साजूक तूप टाकायचं. तूप टाकल्यानंतर जे आपण स्टफिंग तयार केलेलं ब्रेड आहे ते ठेवून द्यायचे. ठेवल्यानंतर दोन्ही साईडनं भरपूर असं तूप टाकून आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय. अगदी लहान मुलांना टिफिनसाठी किंवा शॉर्ट ब्रेकसाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ देऊ शकता. मकर संक्रांत चालू झालेली आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला नाश्त्यासाठी हा प्रकार ठेवता येतो. अगदी साध्या सोप्या पद्धतीने समोसा वगैरे आणण्याची काहीच गरज पडत नाही. आपण घरच्या घरी असे आपण हे नाश्ते बनवू शकतो. कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये अगदी झटपट आपण ब्रेड सँडविच बनवलेला आहे. अगदी साध्या पद्धतीनं अगदी खमंग असं हे सँडविच बनलेलं आहे. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हे सँडविच कसं झालं आहे. आणखीन एक पदार्थ आपल्याला नाश्त्यासाठी पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया. हिवाळा स्पेशल अगदी छान ब्रेकफास्ट बनवायचे. हिवाळ्यामध्ये भरपूर अशी मेथी येते तेव्हा मेथी आली की वेगवेगळे आपण पदार्थ बनवतो. त्यामधलाच हा एक पदार्थ आहे. अगदी पौष्टिक लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारा किंवा प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही 8 दिवसाकरता घेऊन जाऊ शकता. बिलकुल खराब होणार नाही. जशाच तसा हा पदार्थ राहतो किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा केला तर अगदी पौष्टिक. चपाती भाजी करण्याची सुद्धा गरज पडत नाही. पूर्ण डब्बा संपवून मुलं येतील. आता ह्या ठिकाणी आपण थोडीशी मेथी घेतलेली होती. ती मेथी जी आहे ती लहान आकारात अशी कट करून घेतलेली आहे. मेथी कट करून झाले की आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कट करून घ्यायचे.
कोथिंबीर तर कट करून झालेली आहे. ह्या ठिकाणी 1 बाउल इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ हे आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला कमी जास्त घ्यायचं आहे. जी कट करून घेतलेली मेथी आहे ती टाकून दिलेली आहे. कोथिंबीर टाकून द्यायचं आहे. कोथिंबीर टाकून झालं की आपण ह्या ठिकाणी 1 गड्डा इतका लसणाचा सोलून घेतलेला आहे ते टाकून ठेचून घेतलेलं टाकून द्यायचं आहे. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद टाकायचं आहे. अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं आहे. तीळ टाकून घेतलेले 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा टाकायचा आणि 2 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे. 1 पळी इतकं आपण बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. आता सर्व जे आपण जिन्नस टाकले ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जे की लाल तिखट मीठ पूर्ण पिठाला लागलं जाईल. मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं. जसं की आपण नेहमी चपातीसाठी मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे. मळल्यानंतर 1-2 मिनिटाकरता आपल्याला आणखीन थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे जे की छान आपण जे पराठे बनणार आहोत मेथीचे ते अगदी छान बनले जातील त्या पद्धतीने आपण मळून घेतलेलं आहे. 1-10 मिनिटाकरता आपल्याला वरती झाकण ठेवायचं जे की पीठ छान मुरजलं जाईल. 10 मिनिटाकरता आपण झाकण ठेवलेलं आहे. आता 10 मिनिटानंतर आपण हे पीठ घेतलेलं आहे आणि अगदी लहान आकारात त्याचे गोळे बनवून आपल्याला पराठे लाटून घ्यायचे. जसं आपण नेहमी लाटतो त्याच पद्धतीने चपातीसारखं आपल्याला थोडंसं पीठ लावून कोरडं वरतून लाटून घ्यायचं आहे. अगदी नेहमीचीच पद्धत आहे. खूप सोपी पद्धत आहे. सहज फर्स्ट टाइम जरी कोणी बनवलं तर बिघडणार नाही. अगदी साध्या पद्धतीनं आणि कमी घरच्या साहित्यामध्ये बनवलेलं आहे पण खूप पौष्टिक आहे. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी आपण कोरडं पीठ थोडंसं लावून घेतलेलं आहे आणि लाटून घ्यायचं आहे जे की पोळपाटाला चिकटणार नाही. आता ह्या ठिकाणी लाटी लाटून झालेली आहे. जितकं पातळ आपल्याला पाहिजे तितकं आपण पातळ ह्या लाट्या बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी लाटी बनवून झाल्यानंतर गॅसवरती आपण तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तव्यावरती थोडंसं आपल्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचे. तेल लावून घेतलं की आपण जे पराठा बनवलेला आहे मेथीचा ते आपल्याला टाकून व्यवस्थित आपल्याला छान शेकून घ्यायचे. अगदी दोन्ही साईडनं तेल लावून आपण खाली वरी करत मस्त आपण हे पराठे जे आहे ते खमंग शेकून घेणार आहोत. ठिकाणी आपले पराठे शेकून झालेले आहेत. फटाफट आपले हे पूर्ण पराठे बनवून सुद्धा झालेले आहेत. कमी वेळामध्ये झटपट अगदी छान पौष्टिक असा हा नाश्ता आहे. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. पोटभरीचा सुद्धा आहे. तुम्हाला हे मेथीचे पराठे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. अगदी नरम होतात, बिलकुल कडक होत नाहीत. 8 दिवसाकरता सुद्धा हे आरामात टिकतात. थोडाही व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. दह्यासोबत, चटणीसोबत, कशासोबतही सुद्धा किंवा लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता. अगदी असे टिफिनमध्ये नेलं तर काहीच होत नाही आणि दुसरं आपल्याला काहीच बनवायची गरज पडत नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.